अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या दिव्य अद्भुत चमत्कारिक संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, चिंता करत रडू नका, कारण तुमचा जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झालेला आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा संदेश तुमच्या जीवनात असलेल्या सर्व चिंता नष्ट करेल. तुमच्या जीवनात आता फक्त सुख, समाधान आणि आनंद कायमचा नांदेल. जीवनात येणाऱ्या संकटांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या दिशेने येत आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकल्यानंतर तुमचं मन हलकं होईल. तुमच्या मनामध्ये सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्तीचा नाश होईल. आजचा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल ते भक्त भाग्यवान ठरणार आहेत. आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर रोज नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, माणसाचा जन्म हा कुठल्या ना कुठल्या उद्देशासाठी झालेला असतो. स्वामी महाराज आपल्या जीवनात आपल्याला रोज मार्गदर्शन करून आपला उद्देश स्पष्ट करत आहेत. आपला जन्म कशासाठी झाला आहे, आपला उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. हा मार्ग आपण जेव्हा जीवनामध्ये अवलंबतो, त्या मार्गाने जातो, तेव्हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये यश आपल्याला प्राप्त होतं आणि आपण आपला उद्देश पूर्ण करण्याच्या मार्गाने जात असतो. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना संघर्ष हा अटळ आहे. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात येतो, मात्र त्या संघर्षावर जो मात करतो तो खरा स्वामींचा प्रिय भक्त असतो. स्वामी भक्तांनो, संघर्ष आला म्हणून हार मानायची नाही. संघर्ष आला तरी तो स्वामींचाच आशीर्वाद आहे, ती स्वामींची परीक्षा आहे असं समजून त्या संघर्षाला तोंड द्यायचं. स्वामींचं नाव घेत घेत संघर्षावर मात करायची. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनामध्ये आज फक्त स्वामींचं नाव असू द्या. हा संदेश ऐकताना फक्त मनामध्ये स्वामींचा जयघोष सुरू असायला हवा. म्हणूनच स्वामी भक्तांनो, आता लगेच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि स्वामींचा जयघोष करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने लवकरच स्वामी भक्तांचं जीवन बदलणार आहे. जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होऊन आता फक्त आणि फक्त सुखाचे दिवस स्वामींच्या भक्तांच्या जीवनामध्ये येणार आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा भक्ती आपल्याला करण्याची ही संधी मिळाली आहे. ही संधी म्हणजे सोनं आहे. ही संधी चुकवू नका. स्वामी भक्तांनो, जे काही मिळवायचं आहे त्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करत आहात त्या प्रत्येक प्रयत्नासाठी स्वामी तुम्हाला यश देणार आहे. स्वामी भक्तांनो, माणूस प्रयत्न करताना थकतो, परंतु त्याच्या लक्षात हे येत नाही की हे जे काही वन्य प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, यांच्यापेक्षा आपल्याला तर बुद्धी आहे. मग आपण का थकतो आहोत? एखादी चिमणी तिचं घरटं बांधण्यासाठी एक एक काडी त्या घरट्याला विणत असते आणि त्या काडीपासून, गवताच्या काडीपासून पूर्ण घरटं तिच्या पिल्लांसाठी तयार करते. वारा आला की काड्या उडून जातात, परंतु चिमणी पुन्हा काड्या आणते, पुन्हा घरटं तयार करते. आपण मनुष्य आहोत, आपल्याकडे बुद्धी आहे. आपण प्रयत्न करून थकतो. का थकतो? जर ती चिमणी थकू शकत नाही तर आपण तर मनुष्य आहोत, आपण का थकतो आहोत? स्वामी भक्तांनो, अशा प्रेरणा आपल्याला जर मिळाल्या तर नक्कीच आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीने प्रयत्न करत राहू आणि यश नक्कीच मिळू. माणसाच्या आजच्या जीवनामध्ये माणसाला प्रेरणा देणारं कोणी नाही, मात्र आपलं प्रेरणास्थान हे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांकडून तुम्हाला रोज प्रेरणा मिळणार आहे. सकारात्मक शक्ती रोज तुमच्या पाठीशी आहे. जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात त्या प्रत्येक प्रयत्नाला यश देण्याचं काम स्वामी करतील. स्वामी भक्तांनो, माणूस प्रयत्न करून दमतो, थकतो, खाली बसतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये आतून स्वामींचा आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, उठ, प्रयत्न कर, असं स्वामी भक्तांना त्याच्या मनातून सांगत असतात.
मात्र मनामध्ये फक्त आणि फक्त प्रयत्न करण्याची जिद्द असावी. आजकाल माणसांच्या मनामध्ये नको नको ते वाईट विचार सुरू असतात, नकारात्मक विचार सुरू असतात. यामुळे माणूस एक छोटासा प्रयत्न जरी केला तरी लगेच थकतो आणि असं वाटतं की आपण हे करू शकत नाही. अशी नकारात्मकता आजकाल माणसांच्या मनामध्ये तयार झाली आहे. हीच नकारात्मकता आपल्या सर्वांना दूर करायची आहे आणि फक्त स्वामींच्या नावाचा जयघोष, सकारात्मक शक्ती आपल्या मनामध्ये आपल्याला जागृत करायची आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना अनेकदा अपयश येतं. मान्य आहे, अपयश आलं म्हणजे लगेच खचून जाणं नाही. तर स्वामी भक्तांनो, अपयश हीच आपल्या यशाची पायरी आहे हे लक्षात ठेवायचं. अपयश आलं तर खुश व्हायचं, कारण अपयश म्हणजेच आता स्वामी आपल्याला नवीन मार्ग दाखवणार आहे याचा आनंद समजून आपण आयुष्य पुढे जगायचं असतं. स्वामी भक्तांनो, आयुष्यात चढ उतार येतात. कधीकधी दुःख वाढेल, कधीकधी आनंदाचे काही क्षण येतील. मात्र प्रत्येक क्षणी आपल्याला स्थिर राहायचं आहे. माणूस कितीही मोठा झाला, माणूस कितीही बलाढ्य झाला, जरी जो स्थिर राहतो तोच टिकू शकतो. वादळ कितीही येऊ द्या तरी माणूस त्या वादळामध्ये जो स्थिर राहतो तो शेवटपर्यंत टिकतो. त्याचप्रकारे माणूस मोठा झाला, अहंकारी वृत्ती जर त्याच्यामध्ये जागृत झाली, त्याला गर्व आला, तर माणूस कधीच मोठा राहू शकत नाही. गर्वाचे घर नेहमी खाली असते. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये गर्व करू नका. आणि गरिबी आली, दुःख आलं म्हणून लगेच खचून जाऊ नका. गरिबी येऊ द्या, दुःख येऊ द्या, सुख येऊ द्या, समाधान येऊ द्या, आनंद येऊ द्या, धनसंपत्ती येऊ द्या, माणसाने कुठलीही गोष्ट आली तरी स्थिर राहायला शिकायलाच हवं. जो माणूस स्थिर राहून ज्याचे पाय सदैव जमिनीला टेकलेले असतात, जो सदैव नम्र वागतो, सर्वांशी चांगलंच बोलतो, सर्वांना मदतीचा हात पुढं करतो, तोच खरा स्वामींचा सर्वात लाडका भक्त असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वामींचे लाडके भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय स्वामी मी तुमचा लाडका भक्त आहे लगेचच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला हेच शिकवलं आहे की सर्वांशी चांगलं वागा, सर्वांशी चांगलंच बोला, सर्वांशीच आदराने आपुलकीने वागा. कारण स्वामी भक्तांनो, जेव्हा आपला आदर, आपली आपुलकी, आपली विनम्रता ही सर्वांशी आपण वाटतो तेव्हा ते परमेश्वराला खूप प्रिय वाटत असतं. आपण सर्वांशी चांगलं वागतो हे परमेश्वराला आवडत असतं. आपण चांगलं काम करतो हे परमेश्वराला आवडत असतं. आणि हे सर्व गोष्टी जेव्हा परमेश्वराला आवडतात तेव्हा आपोआपच आपल्यावरती परमेश्वराचं नेहमी लक्ष असतं. आपल्या जीवनात काय सुरू आहे, आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे याची काळजी स्वतः परमेश्वर घेत असतात. म्हणून परमेश्वराच्या नजरेत येण्यासाठी हे सर्व तुम्हाला करावंच लागेल. स्वामी भक्तांनो, या विश्वामध्ये असंख्य लोक आहेत, असंख्य मनुष्य आहेत, असंख्य प्राणी आहेत. या सर्वांचे मालक आपले परमेश्वर आहेत. परमेश्वरच सर्व काही घडवत आहेत. परमेश्वराच्या कृपानेच हे जग निर्माण झालं आहे. मात्र या जगामध्ये आजकाल माणसामध्ये माणुसकी राहिलेली नाही. माणूस फक्त स्वार्थासाठी जीवन जगतो आहे. जे काही करायचं आहे ते फक्त माझ्यासाठीच करायचं आहे असं प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे. परंतु परमेश्वर सर्वांना सांगतो की अरे भक्तांनो, सर्वांशी चांगलं वागा, फक्त स्वतःचाच विचार करू नका, तर दुसऱ्याच्याही मनाचा विचार करा. आपण जे करतो ते इतरांना मान्य आहे की नाही, समोरच्याला आपल्यामुळे त्रास तर होत नाही ना, समोरचा आपल्याकडे काय दृष्टिकोनातून बघतोय, आपण चुकीचं तर वागत नाही ना, याचा स्वतःच्या मनाशी आपण विचार करायला हवा. ज्या गोष्टी सत्याच्या आहे, प्रामाणिक आहे, त्याबद्दल कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. परंतु जर तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती, तुमचे आईवडील, तुमचे घरातील सदस्य तुम्हाला सांगतील की अरे बाबा, तू चुकीच्या वाटेवरती चाललेला आहेस, थांब, त्या वाटेने जाऊ नको. मात्र आपण कोणाचंही ऐकत नाही, आपण सरळ चुकीच्या मार्गाने जातो. मात्र घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घेणं, परमेश्वराला नमन करणं, परमेश्वराचा सल्ला घेणं, हे सर्व काही आपल्याला महत्त्वाचं वाटायला हवं. स्वामी भक्तांनो, माणूस कधीच इतरांना जुगारून पुढे गेला तर काही ना काही चूक त्याची नक्कीच घडते. म्हणून सर्वांना सोबत घेऊन माणसाने चालायला हवं. परमेश्वराला विचारायला हवं, हे परमेश्वरा, माझं काही चुकतं आहे का? मला चांगला मार्ग दाखवा, मला मदत करा. परमेश्वर नक्की तुम्हाला मदत करतील, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील.
स्वामी भक्तांनो, वेळोवेळी तुम्हाला परमेश्वराच्या कृपेची झलक बघायला मिळेल. फक्त तुम्ही साध्या सरळ मनाने परमेश्वराला हाक मारा. परमेश्वर नक्की तुम्हाला त्यांच्या चमत्कारामध्ये सामावून घेतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमाची, परमेश्वराच्या विश्वासाची गरज लागेल, तेव्हा परमेश्वर वेळोवेळी तुम्हाला ते देतील. वेळ तुमची येणार आहे, त्यामुळे घाबरायची गरज नाही. आज जरी कठीण काळ असेल तरी असू द्या. आज जरी कोणी तुमचा विचार करत नसेल तरी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नाचं फळ वेळ आल्यानंतर परमेश्वरालाही द्यावंच लागतं. आज आपण जे काही पेरणार आहोत तेच उद्या उगवणार आहे. म्हणूनच आपण जे आज काही चांगले कर्म करत आहोत तेच आपल्याला भविष्यामध्ये एका सुंदर रूपामध्ये पुन्हा मिळणार आहे. म्हणून आज चांगलं करा, उद्या चांगलंच मिळेल. आज वाईट केलं तर उद्याही वाईटच मिळेल. म्हणून वाईट करून चांगल्याची अपेक्षा धरू नका. स्वामी भक्तांनो, आजच्या काळामध्ये अनेकदा आपल्याला संकटामध्ये टाकणारे अनेक व्यक्ती भेटतील, जे तुमच्याशी गोड गोड बोलून तुम्हाला भुलवतील, तुमच्याकडून पैशाची मागणी करतील. अनेक अशी लोकं आहेत ज्यांना फक्त वाईटच करता येतं. अशा व्यक्तींपासूनही सावध राहा. स्वामी भक्तांनो, कधीकधी अशा वाईट व्यक्तींच्या सान्निध्यात आपण जातो आणि ते वाईट व्यक्ती भोळ्या माणसाला बघून त्याला फसवतात, त्याची लूट करतात. मात्र स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, समोरचा माणूस कसा आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अनेक चतुर लोक असतात जे गरीब लोकांचा फायदा घेतात, गरीब लोकांना वेठीस धरतात. मात्र परमेश्वर सर्वांचा हिशोब करतो. जो चतुर आहे, योग्य वेळ आल्यानंतर त्याची सर्व चतुराई परमेश्वर काढत असतो. स्वामी भक्तांनो, जो गरीब आहे, भोळा आहे, दुबळा आहे, त्याची पाठराखण परमेश्वर वेळोवेळी करत असतो. आपणही तेवढं सतर्क राहायला हवं. जेव्हा एखादा गोड बोलून आपल्याला फसवून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा वेळोवेळी परमेश्वराचा धावा करा. परमेश्वर नक्की तुम्हाला कुठला ना कुठला मार्ग दाखवतील. स्वामी भक्तांनो, माणसंच आजकाल माणसाचे शत्रू झालेले आहेत. माणूसच माणसामध्ये राहिलेला नाही. अनेकदा माणूसच माणसाला दरीमध्ये ढकलत असतो, अंधारामध्ये ढकलत असतो. अशा वेळेला परमेश्वर प्रत्येक वाईट माणसाला शिक्षा देतातच. योग्य वेळ आल्यानंतर त्याची शिक्षा त्याला मिळतच असते. मात्र कोणी आपल्याशी वाईट वागलं, कोणी आपल्याला फसवलं, कोणी आपल्याला लुटलं म्हणून आपण असं कधी कुणाशी करू नका. परमेश्वर वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा देतीलच. मात्र आपण फक्त आपले चांगले कर्म करत राहायचे. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी परमेश्वर तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील, योग्य मार्गदर्शन करतील. त्या योग्य मार्गानेच आपण पुढे चालायचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरील तुमचा अढळ विश्वास, तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामींवर असलेला प्रचंड विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद तुमचं भविष्य घडवणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरील प्रचंड विश्वास दर्शवण्यासाठी लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये जय 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 स्वामी समर्थ लगेचच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे घड्याळाप्रमाणे आहे. घड्याळ जसं पुढे सुरू असतं तसंच आपलं आयुष्य घड्याळासारखं पुढे जात असतं. कोणताही दिवस कोणासाठी थांबून राहत नाही. दिवस पुढे जातच असतात. आपणही दिवसासमोरच पुढे पुढे जायचं असतं. घड्याळ जसं थांबत नाही तसे दिवसही थांबत नाही. घड्याळामध्ये दिवस बदलला की आपलाही दिवस बदलत असतो. त्यामुळे आजचा दिवस जरी वाईटामध्ये गेला तरी उद्याचा दिवस मी आनंदामध्येच घालणार असा मनामध्ये निश्चय करा. आणि उद्याचा येणारा प्रत्येक दिवस तुम्ही आनंदामध्येच जगायला हवा. स्वामी भक्तांनो, परमेश्वर तुमची फक्त परीक्षा बघत असतात. तुम्ही खरं तर आनंदामध्ये जगायला हवं. दुःख येतील, दुःख जातील, मात्र कधीही तुम्ही तुमचं आयुष्य दुःखामध्ये ढकलू नका. मनामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवा, आनंद ठेवा. तुमचं मन जेवढं ऊर्जित असेल, जेवढं आनंददायी असेल, तेवढेच परमेश्वर तुम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवतील. स्वामी भक्तांनो, एखादं दुःख जीवनामध्ये आले म्हणजे ते दुःख आयुष्यभर कवटाळून बसू नका. त्या दुःखाला मागे सोडा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. दुःख हे तुमचं जीवन तोडत असतं, तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करत असतं. म्हणून दुःखाला बाजूला सारा आणि आपल्यासोबत जे राहतात त्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा त्या दुःखातून सावरा.
आणि पुन्हा आनंदाने जगायला सुरुवात करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न सतावत असतील. मी चांगलं कर्म करतोय, मग माझ्यासोबतच वाईट का? मी हे सर्व का सहन करतोय? माझ्याच आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी का घडतात? असं तुम्हाला वेळोवेळी प्रश्न पडत असतील. परंतु स्वामी भक्तांनो, या प्रश्नाची प्रत्येक उत्तरं तुम्हाला हळूहळू वेळेनुसार मिळत जातील. आज अचानक सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत, मात्र जशी जशी वेळ पुढे पुढे जाईल तसे वेळोवेळी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेळेसोबतच मिळत जाईल. जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही गोष्ट घडण्यामागचं नेमकं कारण काय होतं. स्वामी मुद्देसूद प्रत्येक गोष्ट घडवत असतात आणि त्याची जाणीवसुद्धा वेळ आल्यानंतर तुम्हाला होत असते. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून का गेली किंवा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात का आली याचं योग्य वेळ आल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला मिळत असतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा एखाद्याशी आपण नातं तोडतो, ती व्यक्ती वाईट असेल किंवा तिनं काहीतरी वाईट केलं असेल म्हणून आपण त्या व्यक्तीशी नातं तोडतो, त्या व्यक्तीशी बोलणं बंद करतो. मात्र लक्षात ठेवा, ती व्यक्ती आपल्याला पुढे जाऊन कधी काय कामा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून ती व्यक्ती आपल्याशी वाईट वागली ना तर वागू द्या, मात्र आपण त्या व्यक्तीशी कधी वाईट वागू नका. वेळ आल्यानंतर स्वामी महाराज प्रत्येक गोष्टीची काळजी आपल्या जीवनामध्ये करत असतात. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळवण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात. तो मार्ग सत्याचा असतो आणि सत्याचा मार्ग जो भक्त निवडतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये अडथळे येतात, मात्र त्या प्रत्येक अडथळ्याला सामोरं जाण्याची ताकद ही परमेश्वर देत असतात. ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल की आयुष्यामध्ये काही रस उरलेला नाही, आयुष्यामध्ये काहीही जगण्यासारखं राहिलेलं नाही, त्यावेळेस मन शांत करून फक्त परमेश्वराची थोडा वेळ आराधना करून बघा. मन उत्तेजित होईल, नवीन काहीतरी मिळवण्याची जिद्द मनामध्ये तयार होईल आणि जीवन खरंच खूप सुंदर आहे हे तुम्हाला तेव्हा कळेल. परमेश्वराने उगाचच आपल्याला हे मानवी जीवन दिलं नाही. प्रत्येक जीवामागे काहीतरी उद्देश आहे. या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव जगत असतो, प्रत्येक जीव जन्माला येतो, त्या प्रत्येक जन्मामागे काही ना काही रहस्य दडलेलं आहे. स्वामी भक्तांनो, आपले हात हे काहीतरी कर्म करण्यासाठी आपल्याला दिले आहेत. त्या हाताने फक्त चांगले कर्म करा, त्या हाताने इतरांना चांगली मदत करा. या एवढ्या दिलेल्या सुंदर हातांनी कुठेही कसलंही वाईट काम तुम्ही करू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये 4 पैसे कमी कमवा, मात्र प्रेमाची 4 माणसं जास्त कमवा, कारण शेवटी तीच तुमच्या कामाला येतील. तुमची असलेली जवळची मित्रमंडळी असेल, तुमच्या घरातील सदस्य असतील, हे सर्व काही जे आहे त्या सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागा. त्यांच्याशी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागा, कारण एकदा दूर गेलेली व्यक्ती ही पुन्हा मिळणं कठीण असतं. म्हणून आपल्या तोंडामधून फक्त आणि फक्त चांगले शब्द निघतील याचीच काळजी तुम्ही करा. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला याची जाणीव झालीच असेल की परमेश्वर भक्तांना फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी शिकवत असतात, वेळोवेळी मार्ग दाखवत असतात. जीवनामध्ये काय करायचं, कसं वागायचं हा वेळोवेळी स्वामींमुळेच आपल्याला मार्ग मिळत असतो. स्वामी भक्तांनो, आपलं जीवन सफल झालं आहे कारण आपल्याला परमेश्वराची भक्ती करण्याची संधी मिळाली आहे, स्वामींची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला शांत वेळ मिळेल तेव्हा तेव्हा परमेश्वराची आराधना नक्की करा. डोळे मिटवून परमेश्वराचं नामस्मरण नक्की करा. त्या प्रत्येक नामस्मरणामध्ये एक दिव्य ऊर्जा तुम्हाला जाणवेल, जी दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगले दिवस आणण्यास मदत करेल, तुमच्या जीवनामध्ये आनंद भरेल, सुख समाधान तुम्हाला देईल. स्वामी भक्तांनो, हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. त्याला खरंच आणखी सुंदर जर बनवायचं असेल तर सर्वांनी इतरांशी चांगलं वागायला हवं, माणसाची चांगलं वागायला हवं. हिंसेचा मार्ग न निवडता अहिंसेचा मार्ग निवडून कुठेही भांडण वगैरे न करता फक्त बोलून सर्व गोष्टी सॉल्व कराव्यात. कधीही आपल्या तोंडातून वाईट शब्द उच्चारू नये. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी सर्वांनी इतरांशी बोलाव्यात. आणि जे काही राग असेल मनामध्ये, जी काही कटुता असेल ती संपवावी. कधी कोणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नये, कारण द्वेषच माणसाचा शत्रू बनवत असतो.
एखादा चांगली प्रगती करतोय तर त्याला आणखी प्रोत्साहन देण्याऐवजी माणूस त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी वाईटपणा घेतो. असं कधीही करू नका. समोरचा प्रयत्न करतोय, तो पुढे जातोय, तर आपणही प्रयत्न करा, आपणही त्याच्या सोबत पुढे जा. मात्र कधी कोणाची बुराई करू नका, कधी कोणाच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, कधी कोणाचा विश्वास तोडू नका, विश्वासघात करू नका. स्वामी भक्तांनो, हाच स्वामींचा सर्वांसाठी आजचा संदेश आहे. हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराजांचे धन्यवाद माना, धन्यवाद देवा टाईप करा. धन्यवाद.